नमस्कार. मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्ताने ज्यांनी UPSC परीक्षा क्रॅक करत अतिशय घवघवीत असं यश मिळवलं, महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी गावातून आलेले नरेंद्र सोपान कुपटे यांच्या मुलाखत भाग 2 मध्ये आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्ते सर. नमस्ते. खरं आपण पाहिलं तर MPSC आणि UPSC ह्या 2 परीक्षा स्वतंत्र आहेत, तर काय फरक यांच्यामध्ये आहे तो जरा युवकांसाठी आपण सांगूयात. सर, प्रामुख्याने MPSC एक्झाम बद्दल जर बोलायचं म्हटलं तर MPSC एक्झाम हे महाराष्ट्रातील जे डोमिसाईल आहेत मागच्या 15 वर्षात राहणारे ते ओपन, OBC, SC, ST या वेगवेगळ्या जातीतील आणि वेगवेगळ्या धर्मातील ओपन कॉम्पिटिशन आहे. सर, 21व्या वर्षापासून तुम्हाला वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ओपन कॅटेगरी, OBCला 43 वर्ष आणि अपंग विद्यार्थ्यांना SC STला 45 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. MPSCचा अभ्यास प्रामुख्याने मराठी मीडियममधून केला तरी चालतो आणि काही 10 ते 20% विद्यार्थी जे इंग्लिश मिडियमचे आहेत किंवा इंग्लिशवर ज्यांचा ज्यादा चांगला होल्ड आहे ते इंग्लिशमधूनही तयारी करू शकतात. पण जर UPSCला जर कम्पेअर करायचा प्रयत्न केला, कारण की 2025 पासून सर MPSC एक्झाममध्ये एक नवीन पॅटर्न आला आहे. पहिले पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा या ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या होत्या. आता UPSC आणि MPSCचा पॅटर्न सेम झाला आहे आणि पूर्व परीक्षा ऑब्जेक्टिव्ह, त्याच्यामध्ये 2 पेपर, जनरल स्टडीज पेपर 1 असतो, 100 मार्क, 100 प्रश्न, 200 मार्काकरता 2 तास वेळ. दुपारी CSAT नावाचं म्हणजे रिजनिंग, मॅथ, त्याच्यात जनरल मेंटल ॲबिलिटी, डिसिजन मेकिंगचे एक 80 प्रश्न असतात, तो 200 मार्काला. ही जेव्हा पूर्व परीक्षा क्वालिफाय होते मग 2025 पासून UPSC MPSCनं थिअरी पेपर काढले जातात. GS 1, 2, 3, 4 हे 250 मार्काचे, 1000 मार्काचे 4 पेपर. त्याच्यानंतर एसे असतोय 250 मार्काला, म्हणजे निबंध लिहायचा असतोय तुम्हाला जवळजवळ 4000 वर्डमध्ये 2 निबंध वेगवेगळे लिहायला लागतात. आणि याच्या व्यतिरिक्त एक वैकल्पिक विषय विद्यार्थी घेऊ शकतात. ते जे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला जो सब्जेक्ट असतोय त्यांचा तो 500 मार्काला घेऊ शकता, 250 मार्काचे 2 पेपर. आणि मुलाखत 275 मार्काची मुलाखत आहे UPSC MPSC या दोन्ही पेपरमध्ये. आता पुढचा प्रश्न खरं विचारावासा वाटतो की वर्षातून किती वेळा ह्या परीक्षा असतात? UPSC रेग्युलरली फेब्रुवारीमध्ये नोटिफिकेशन काढतं. आता नोटिफिकेशन आलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना माझी मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं आणि सरांच्या मार्फत एक विनंती आहे की आता फॉर्म चालू आहेत UPSCचे, तर ते फॉर्म त्यांनी वेळेत भरावेत. आणखी 10 दिवस मुदत आहे. जवळपास 950 जागा आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये IASच्या 150 पेक्षा जास्त आणि IPSच्या 150 पेक्षा जास्त. मग त्याच्यात इन्कम टॅक्स, कस्टम, रेल्वे आणि वेगवेगळे जे केंद्र सरकारचे जवळपास 24 वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहे, म्हणजे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे इंडियन फॉरेन सर्व्हिस पण हे पण. आणि आणखी एक मला सांगायचं आहे की पूर्व परीक्षा इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची सुद्धा याच्यातून देता येते, पण इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची मेन्स सेपरेट होते. या 24 सर्व्हिसेसचे UPSCची सेपरेट परीक्षा आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसची सेपरेट मेन्स असते आणि त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूला विद्यार्थी. MPSC ही जी परीक्षा आहे या परीक्षेची भरती प्रक्रिया किंवा तिचं स्वरूप याविषयी सुद्धा माहिती सांगा. सर, MPSC एक्झाममध्ये आपण बघितलं सन 2000 म्हणजे आज 25 वर्षापूर्वी जर आपण बघितलं MPSCचा कारभार आणि त्याच्यात आलेले चढउतार लक्षात घेता आता एक्झाम फार विद्यार्थी ओरिएंटेड झाली, ट्रान्सपरंट झाली, टेक्नॉलॉजीचा वापर आला, OMR शीट आली. आता विद्यार्थ्यांना दरवर्षी एक्झाम होते. आपण जर मागच्या करोनानंतरचा जर पिरियड बघितला तर दरवर्षी एक्झाम होती आहे आणि मागच्या वर्षी एक्झाम झाली आता 9 नोव्हेंबर 2025ला आणि यावर्षी परत जूनमध्ये आयोगाने वेळापत्रक दिलेले आहे. आणि आयोगाचं 1 वर्ष आधीच वेळापत्रक येते की जसं राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा, ग्रुप B-C परीक्षा किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस किंवा ज्या वेगवेगळ्या 5-6 प्रकारच्या ज्या डायरेक्ट एंट्रीवाल्या एक्झाम आहेत त्या कधी होणार ते 1 वर्ष आधीच विद्यार्थ्यांना पूर्वमुख्य कळते. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या हातात आहे आणि पालकांच्या हातात आहे की कशी तयारी, कसं प्लॅनिंग करायचं करिअरचं. अगदी खरं आहे.
आपण पाहतो की पूर्वी लोक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारीला लागायचे. आज बालवयापासूनच मुलांनी तयारी सुरू करावी अशी पालकांची इच्छा असते, तर त्याविषयी सुद्धा थोडंसं मार्गदर्शन करा. सर, आपली शिक्षण पद्धतीबद्दल मी थोडं बोलू इच्छितो. बोला. आपली जी शिक्षण पद्धती आहे, बहुतांश 70 ते 80% जे विद्यार्थिनी ते बहुजन समाजातले आणि मध्यम वर्गातले. तर त्यांचं एक ओरिएंटेशन पालकांचं असतं की एक जॉब, की जॉबसाठीच एक शिक्षण घ्यायचं. 11-12वीला जास्तीत जास्त मार्क पडायचे, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ घ्यायचं किंवा बायोलॉजी घ्यायचं किंवा आर्ट कॉमर्स सायन्सला जाऊन एक अशी फील्ड निवडायची की व्यावसायिक शिक्षण. जसं मग तुमचं ITI झालं, डिप्लोमा झालं, इंजिनिअरिंग झालं, मेडिकल, BDS किंवा मग इकडे फार्मसी. अनेक विद्यार्थ्यांना संधी आहेत. पण काही विद्यार्थी आणि पालक असं प्लॅन करतात की बालपणापासूनच MPSC UPSC. तर मला वाटतं बालपणापासून न्यूजपेपरचं वाचन पाहिजे. घरात जे रेग्युलर सकाळ, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम याच्यापैकी कोणताही एक रेग्युलर न्यूजपेपर घेऊ शकता तुम्ही. आणि जे ग्रंथालय आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर, तालुका लेवलला ग्रंथालय आहेत आणि बऱ्याच आपल्या समाजातल्या वेगवेगळ्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रौढांनी आणि सिनियर माणसांनी आता गावोगावी वाचनालय चालू केले. तर ॲटलिस्ट रोज 1 तास संध्याकाळी जर वाचनालयात गेले तर 1-2 इंग्रजी न्यूजपेपर मिळतील, मासिकं मिळतील, मराठी न्यूजपेपर मिळतील आणि काही अवांतर वाचनाचे पुस्तकं मिळतील आणि वाचनाची आवड लागेल. म्हणजे विद्यार्थी, शाळा आणि कुटुंब म्हणजे घराच्या बाहेर पडून तो क्रिकेट किंवा बाकीचे त्याचे आवडते खेळ खेळतो. त्याच्या व्यतिरिक्त ग्रंथालय, तर मुलं मोठ्या संख्येनं मोबाईल मध्येच गुंतलेले दिसतात आणि त्याच्यापासून मुलं थोडे बाहेर गेले पाहिजे. त्यांच्या वाचन संस्कृतीचाही विकास झाला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षांसाठी अवांतर वाचनाची आवड सुद्धा त्यांना निर्माण झाली पाहिजे. NDA ही जी फॅकल्टी आहे हिच्याविषयी सुद्धा थोडंसं मार्गदर्शन करा. सर, NDA ही अशी एक्झाम आहे जी तुम्हाला जवळजवळ 17-17.5 म्हणजे 16.5 ते 19 वर्ष NDAची इलिजिबिलिटी तुम्ही बसू शकता. 12वीला आता 12वीचे पेपर चालू आहेत, म्हणजे यावर्षी जे 12वीला आता पेपर देत आहे ते NDA एक्झामला इलिजिबल आहेत. तर मी आपल्या संगमनेर भागातल्या बऱ्याचशा स्कूल कॉलेजमध्ये गेलो. मागच्या 1 ते 1.5 वर्षामध्ये बरंचसं प्रबोधन केलं. त्यांना छोटं मोठं मटेरियल दिलं मी, त्यांना सॉफ्ट कॉपी दिल्या. त्याच्यातून मला ध्यानात आलं की विद्यार्थ्यांना करायचं आहे, पण ते कसं करायचं हे विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला सर. आणि NDA परीक्षेची तयारी कशी करायची, तर NDA परीक्षेचा तयारी करता जास्तीत जास्त अभ्यास तुमचा मराठी मीडियममध्ये करून चालणार नाही. तर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायो घेऊन तुम्ही सायन्स घेतलं पाहिजे. आणि एक 9वी-10वी पासूनच तुम्ही सायन्स आणि मॅथ आणि जनरल स्टडीजमध्ये तुमचं इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि चालू घडामोडी हे जे 5 ते 6 सब्जेक्ट आहे याच्यावर होल्ड आला पाहिजे आणि पर्सनॅलिटी डेव्हलप झाली पाहिजे. तुम्ही काही छंद जोपासायला पाहिजे आणि तुम्ही तुमचा समाज, तुमचं कुटुंब, एक तुमचं विचारसरणी, एक माइंडसेट तयार झाला पाहिजे. आपला देश, आपलं राज्य, आपल्या समोर समाजापुढे असणाऱ्या अडचणी, तुमच्या कुटुंबात तुमचे भाऊ काय करताय, बहीण किंवा आई वडील, आजी, तुमच्या ज्या व्यवसायात ते आहेत, शेती आहे, बिझनेसमध्ये, तर तुम्हाला ते ॲनालिसिस जमलं पाहिजे. कारण की अल्टिमेटली NDA एक्झाममध्ये जो फायनल इंटरव्ह्यू होतो त्यावेळेस जी पर्सनॅलिटी टेस्ट होते 300 मार्काला पर्सनॅलिटी टेस्ट आहे. 900 मार्क NDA परीक्षा UPSC कंडक्ट करतं आणि 900 मार्काला तुम्हाला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड इंटरव्ह्यू घेतला जातो. तो अलाहाबाद, बेंगलोर आणि भोपाळ या आपल्या देशातल्या 3 ठिकाणी होतो. आणि एक महत्त्वाची बाब तुम्हाला सांगायची म्हटली NDA एक्झामबद्दल, आरक्षण NDA आणि CDS जे ग्रॅज्युएशन नंतर जाता येतं, या एक्झाममध्ये आरक्षण लागू नाही. म्हणजे आपले जे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स ज्या या सर्व्हिसेस आहे NDA मधून जाण्यासाठी आरक्षण लागू नाही, ओपन कॉम्पिटिशन आहे सर. आणि जेव्हा तुम्ही सर्व्हिस सिलेक्शन बोर्डला जाता पहिल्या दिवशी स्क्रीनिंग होते, त्यामध्येच ठरवलं जातं की किती विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ठेवायच्या. आदरणीय सुप्रीम कोर्टाचा 2022 मध्ये एक निकाल आला. आता मुलींना सुद्धा इलिजिबल केलं आहे त्यांनी, परमनंट कमिशन दिलं. म्हणजे पहिल्यांदा शॉर्ट सर्व्हिस कमिशन होतं 10 वर्षाचं. 1993 मध्ये मुलींना किंवा आता जे महिला आहेत आपण म्हणू अधिकारी, महिलांना या अधिकारी म्हणून एंट्री मिळाली. आदरणीय सुप्रीम कोर्टाने 2022 मध्ये सांगितले की तुम्ही 10 वर्ष का देता, तर आता त्या अप टू 54, 56 आणि जर आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या जर चीफ झाल्या तर अप टू 60 पर्यंत त्यांना सर्व्हिसमध्ये संधी मिळेल.
सर एक जर पाहिलं तर ही मैदान जे आहे ह्या मैदानाविषयी सुद्धा किंवा मैदानावरच्या ज्या चाचण्या होतात याविषयी सुद्धा बहुसंख्य विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती जी आहे तर जे विद्यार्थी अकॅडमीला ऍडमिशन घेतात स्वतः प्रशिक्षण घेतात त्यांनाच माहीत असते. मग बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्या मुलाखतीच्या निमित्तानं माहिती व्हावी की मैदान चाचण्या कशा पद्धतीने असतात. सर मला पण सर्व्हिसमध्ये जवळजवळ 12 वर्ष झाली सर. 2 ते 3 भरती बोर्डमध्ये पण मी गेलेलो आहे. त्याचा छोटासा अनुभव सांगू इच्छितो. आपल्या मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारमध्ये जर जे कॉन्स्टेबल किंवा सब इन्स्पेक्टर लेवलचे जे पदं असतात त्याच्यामध्ये थोडी सूट आहे 2 सेंटीमीटरची. हाईट आणि चेस्टमध्ये सुद्धा सूट आहे. चेस्ट फुगवण्यामध्ये ही झाली फक्त मराठा समाजाकरता. अशी सूट जे नेपाळी, गडवाली किंवा नॉर्थ ईस्टच्या काही कम्युनिटी आणि भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या ज्या आदिवासी जनजाती त्यांना पण आहे. तर कमिंग टू द मेन पॉईंट, मुलांमध्ये 165 सेंटीमीटर जनरल सांगतोय, मोस्ट ऑफ द एक्झाम 165 सेंटीमीटर मुलांना आणि मुलींना 157. आणि याच्यामध्ये जर तुम्ही शेड्यूल ट्राईब किंवा वेगवेगळ्या हे जे मी आताच कम्युनिटी नावं सांगितले या कम्युनिटीत जर ते विद्यार्थी जन्मलेले असतील, त्या भागात राहणारे असतील तर त्यांना याच्यात सुद्धा सूट मिळते मोस्ट ऑफ द टाइम. आणि जर मैदानाचा जर त्याविषयी स्पेसिफिकली बोलायचं म्हटलं तर मैदानी चाचणी मेनली 400 मीटर आणि 800 मीटर. 800 मीटर मुलींकरता, 400 मीटर हे स्मॉल ग्राउंडमध्ये केलं जातं आणि एक 100 मीटर आणि 1600 मीटरची पण चाचणी आहे. कॉन्स्टेबल व्हायचं असलं केंद्र सरकारमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण पोलीस व्हायचं तिथं पण 1600 मीटर आहे. केंद्रामध्ये गोळाफेक आता कॉन्स्टेबल लेवलला त्यांनी काढून टाकलंय, पण महाराष्ट्र पोलीसला तुम्हाला गोळाफेक पण आहे. आणि आता मला हे महत्त्वाचं सांगायचं वाटतं, जर तुम्हाला केंद्र सरकारमध्ये केंद्रीय पोलीसमध्ये जर कॉन्स्टेबल व्हायचं आहे तर तुम्हाला 5 किलोमीटरची रनिंग 24 मिनिटात करायची. आणि इथं महाराष्ट्रामध्ये जर कॉन्स्टेबल व्हायचं तर तुम्हाला 100 मीटर, मग तुम्हाला मुलींकरता 800, मुलांकरता 1600 आणि गोळाफेक आणि इवन लांब उडी पण काही केंद्र सरकारच्या एक्झामला लागू येतं. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी थोडा बदल असू शकतो समजा केंद्रात आणि राज्यात, परंतु जर समजा आपण लेखी पेपरची तयारी केली तर त्यावेळी मैदानाची सुद्धा तयारी आपली असावी लागणार आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहे. आपण पाहिलं तुम्ही जशी टप्प्याटप्प्यानं UPSCतून मोठे अधिकारी झालात, आता ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये एक न्यूनगंड असतो की समजा एवढी स्पर्धा आहे, मग या स्पर्धेमध्ये आपण यशस्वी होऊ का? तर तुम्ही घेतलेले जे अनुभव आहे ते थोडक्यामध्ये खरं तर त्यांना सुद्धा प्रेरणादायी ठरते. सर मला 10वी ते 11वीचे जे ट्रान्झिशन आहे सर, जेव्हा मी 11वी सायन्सला ॲडमिशन घेतलं त्याच वेळेस माझे वडील पण सरकारी नोकरीत होते सर, महाराष्ट्र कृषी खात्यात. तर मला हे जाणवलं की आपला म्हणजे वडिलांचा नेहमीच एक आयडॉल म्हणून मी वडिलांना माझ्या बघत आलो. समाजात जाताना, माझ्या स्कूल कॉलेजमध्ये जाता येताना, आणि माझी वाचनाची आवड पण त्यातून डेव्हलप. वडिलांचं जे छंद आहे तेच माझे छंद झाले. आता जी ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे सर, आज हे ग्रामीण भागातले विद्यार्थी आज हे नाही म्हणू शकत की आम्ही मागं पडतोय, आम्हाला सोयी सुविधा नाही आहे. सर ग्रामीण भागामध्ये आज महाराष्ट्रामध्ये 24 तास लाईट आहे, 24 तास इंटरनेट आहे, घरोघरी मोबाईल फोन झालेत, घरोघरी TV आहे. आज फक्त तुम्हाला डिस्टन्स आहे. आणि आज ऑनलाईन कोचिंग सेंटर किंवा ऑनलाईन यूट्यूबच्या माध्यमातून हजारो लाखो व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतात एकदम फ्री. फक्त तुम्हाला वेळ देणं महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला तो साचेबद्ध पद्धतीनं अभ्यास करून तुम्हाला मैदानी खेळ, तुमची पर्सनॅलिटी, तुमचा जो प्रोफाईल तयार करायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला NDAला जायचं तर तुम्हाला जास्तीत जास्त इंग्रजी आणि ग्रुप डिस्कशन आणि कम्युनिकेशन स्किलवर, जर तुम्हाला महाराष्ट्र पोलीसमध्ये कॉन्स्टेबल व्हायचं आहे तर तुम्हाला मॅथ, रिझनिंग आणि मराठी ग्रामर, इंग्रजी ग्रामर आणि GK हे 3-4 सब्जेक्ट, आणि तुम्हाला जास्तीत जास्त फिजिकलची तयारी करावी लागेल. आणि माझं सर्व विद्यार्थी मित्रांना, विद्यार्थिनींना म्हणणं आहे की जेवढी लवकर तुम्ही टार्गेट ठेवलं, 10वीमध्येच डिसाईड करायचं की लाईफमध्ये सरकारी नोकरीत जायचं की प्रायव्हेटमध्ये काय करायचं. म्हणजे कमी वयातच आपलं हे जर निश्चित केलं तर त्या दृष्टीने आपण अभ्यास करू शकतो, तयारी करू शकतो. बरोबर आहे. आणि ते अतिशय सुंदर तुम्ही माहिती त्या निमित्तानं सांगितली. आता MPSC, UPSC दोन्ही परीक्षा एकाच वेळी देता येऊ शकतात का? फार महत्त्वाचा प्रश्न आहे सर. 2025 पासून MPSCचा पॅटर्न सेम UPSC प्रमाणे झालं आणि हे म्हणायला मला काहीच हरकत नाही आहे. MPSC पूर्णतः कॉपी केला आहे
MPSC आणि UPSCचा पॅटर्न. तर आता गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या वर्षापासून. आता मुख्य परीक्षेला सर 2013ला पॅटर्न चेंज केला होता MPSCनं. मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह केली होती. त्याच्यामध्ये जे वर्षानुवर्ष 5-5, 10-10, 15-15 वर्ष विद्यार्थी अभ्यास करतात आणि बरेचसे विद्यार्थी हे सांगायला हरकत नाही की अटेम्प्ट पे अटेम्प्ट म्हणतो ना आपण, जसं कोर्टात तारीख पे तारीख. आता त्या लोकांना ॲडव्हान्टेज कमी आहे सर, कारण ते लोक वर्षानुवर्ष MCQ म्हणजे फक्त प्रश्न उत्तर MCQ सोडवायचा, ABCD. आता तुमचं लिखाण कौशल्य त्याच्यावर भर आहे. आणि ज्या BA BCom म्हणजे आर्ट कॉमर्सचे जे विद्यार्थी आहे त्यांना पण लेवल प्लेइंग फील्ड तयार झालं की आता घोकमपट्टी करून MPSC एक्झाम क्वालिफाय होणार नाही. तर UPSCचा पॅटर्न थोडा अजूनही टफच आहे सर. तर MPSCचा यावर्षी आता मुख्य परीक्षा पुढच्या 2 ते 3 महिन्यात आहे. मागच्या वर्षीचा पूर्व परीक्षेचा निकाल पुढच्या काही दिवसात अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना. तर आपण आशा करूया की जे नवीन विद्यार्थी आहेत, आता MPSC UPSC जर आपण बघितलं तर MPSC परीक्षेत यंग मुलं मुली ज्यादा मागच्या काही वर्षात सिलेक्ट होते. तर आयोगाचा म्हणजे MPSC UPSC या संस्थांचं विजनच हे आहे की लवकरात लवकर तरुणींना सिस्टममध्ये आणायचं, त्यांना ट्रेन करायचं. त्यांना ॲटलीस्ट सर्व्हिस एक 35 ते 37-38 वर्षाची सर्व्हिस त्यांना भेटली पाहिजे. 21, 22, 23 पर्यंत तयारी पूर्ण करून तुम्ही मुख्य मुलाखत दिली पाहिजे, क्वालिफाय झाले पाहिजे. काय होतं, शिक्षणामध्ये बऱ्याचशा वेळा मुलांचं वय जे ते वाढत जातं आणि त्याच्यामुळं नोकरीला लागल्यानंतर पुढे कालावधी कमी मिळतो. ही एक खंत बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये असते. हे यश लवकर जर मिळवायचं असेल तर कशी तयारी तरुणांनी केली पाहिजे? सर याच्यामध्ये MPSC UPSC इवन स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग, इवन केंद्रीय पोलीस भरती, सगळ्या विद्यार्थ्यांना माझं एक निवेदन आहे, तुम्ही एक्झाम चूज करू नका की मी या एक्झाम करता तयारी करतो. पहिले 6 महिने तुमची जनरल तयारी करा. पुस्तकं एकत्र आणा. इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, जनरल सायन्स आणि चालू घडामोडी हे 6 पिलर आहे. याचे पुस्तकं एक रीडिंग कम्प्लीट करा. तोपर्यंत तुम्हाला अंदाज येईल की मी किती पाण्यात आहे, मला इंग्लिशमधून परीक्षा द्यायची की मराठीतून द्यायची, मला पोलीस भरती करायची की PSI STI करायची, राज्यसेवा करायची की UPSC करायची. आपल्याकडं मी जसा अप्रोच ठेवला सर, मी बँकिंगच्या क्लर्कची एक्झाम दिल्या, POच्या एक्झाम दिल्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम दिली, PSI STI ची एक्झाम दिली. या एक्झाम मला पहिल्या 6 महिन्यात क्वालिफाय नाही झालं, पण मला जेव्हा कळालं की या एक्झाम मी क्वालिफाय करणार आहे, एकदम जवळ यश दिसते, मी लगेच UPSCचा अभ्यास चालू केला. कारण की एकदा जसं सचिन तेंडुलकर आहे किंवा वीरेंद्र सहवाग आहे, आपले विराट कोहली किंवा आताचा अभिषेक शर्मा, एकदा अभिषेक शर्मा फॉर्ममध्ये आला ना मग तो पहिल्या बॉलवर 6 मारतो सर. तुम्हाला तुमचा गोल्डन टाइम कळायला पाहिजे की गोल्डन टाइम तुमच्या लाईफचा कधी आहे. जर तुम्ही पहिल्या 6 महिन्यात गोल्डन टाइम आहे तुमचा की पहिल्या 1 वर्षात आहे का 1.5 वर्षात आहे, पण मी हे नाही सांगणार, फक्त 2 ते 2.5 वर्षाचं टार्गेट ठेवा. त्याच्या पलीकडं या एक्झामला तुम्ही, माझं हे म्हणणं आहे की हात जोडून जास्त आयुष्यातले वर्ष देऊ नका. 1 ते 1.5 वर्षात तुम्हाला कळतं का आपण कोणती केली पाहिजे काय. त्याच्यानंतर 1 वर्ष, मॅक्झिमम 2.5 ते 3 वर्ष, त्यानंतर विद्यार्थ्यांनी एक वेगळा प्लॅन बी ठरवला पाहिजे. आणि माझ्या मते कोचिंग सेंटरमध्ये सुद्धा हेच नॉलेज ठेवून जर त्यांनी मेहनत केली तर वेगवेगळ्या ठिकाणी पण कोचिंग सेंटरमध्ये काम करू शकता आणि नॉलेज. सर एक प्रश्न विचारावासा वाटतो, काही जुने विद्यार्थी आहे MPSC UPSC देणारे, तर हा जो पॅटर्न बदलला आहे, आज नवीन पॅटर्न आलेला आहे, तर मग त्या मुलांनी ही तयारी कशा पद्धतीने करावी? सर मागचे 12 वर्ष MPSC मुख्य परीक्षा, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह होती आणि 4 पेपर होते वेगवेगळे, सिलेबस प्रॉपर होता. आता UPSCचा सेम सिलेबस MPSCने कॉपी केला आहे मुख्य परीक्षेला. थोडासा फक्त महाराष्ट्र बेस 4 पॉईंट वाढवले. आता MPSC राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांपुढं एक शिवधनुष्य त्यांना पेलावं लागणार आहे की लिखाण करायचंय त्यांना. जो जुना पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्हचा त्यावेळेस म्हणजे जे विद्यार्थी होते सेट पुस्तकं होते, काही पुस्तकं बेस्ट सेलिंग पुस्तकं, तेच वारंवार वाचायचे, कोचिंग सेंटरचं मटेरियल वाचायचे आणि फक्त MCQ सोडवायचे. जास्तीत जास्त हजारो MCQ, काही विद्यार्थी लाखो MCQ त्यांनी सोडवले आणि आज उपजिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, खूप सराव झाला. पण याच्यातून जे अधिकारी सिस्टम मध्ये गेले ना, पण आपण जर बघितलं
आपण जे पहिली ते 10वी किंवा 11वी ग्रॅज्युएशन अजूनही आपण थिअरी एक्झाम देऊन आज मेडिकल इंजिनिअरिंग वेगवेगळ्या क्षेत्रातून जाऊन इथं बसलो हे पॉडकास्ट बनवतोय. मग ते जो पॅटर्न आहे आणि एमपीएससी जो ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न केला होता अधिकारी बनवायला तो कुठंतरी विसंगत होता. आता व्हेरी गुड नवीन थिअरॉटिकल पॅटर्न आणलाय. याच्यामध्ये जे नवीन विद्यार्थी आहे मागच्या 1 ते 1.5 वर्षात ज्यांना कारण 2022 लाच एमपीएससीने सांगितलं होतं की आता हा जो पॅटर्न आहे आम्ही डिस्क्रिप्टिव्ह आणणार आहे. आता जे मागच्या 2 ते 3 वर्षात जे विद्यार्थी फोकस करून तयारी केले ते विद्यार्थी सिलेक्शनचे चान्सेस जास्त होतील आणि आता जे अधिकारी बनतील ते त्यांचं निवड आणखीन ऑब्जेक्टिव्हिटी येईल. त्याच्यात ट्रान्सपरन्सी तर आहेच आहे सिस्टम मध्ये, पण घोकंपट्टी करून कोणी एमपीएससी क्वालिफाय नाही करू शकत आजच्या लेवलला. खरं तसं पाहिलं तर ही परीक्षा ज्यावेळेस विद्यार्थी देतात आता नुसता अभ्यास करणं वेगळं आणि ह्या स्पर्धा परीक्षेला आलेले काही प्रश्न आहेत तर ते प्रश्नांवर आपण चर्चा करू. थोडस कशा प्रकारचे प्रश्न त्याला तुम्ही सामोरे गेलात तर ते सुद्धा त्याचे सुद्धा थोडीशी माहिती आपण दर्शकांना पण सांगूयात. सर मी माझी युपीएससी मुलाखत 2012 मध्ये झाली होती, त्याबद्दल सांगू इच्छितो. माझी मुलाखत दिल्ली पोलीस मधून रिटायर्ड कमिशनर सर होते त्यांनी घेतली आणि त्यांची एका केमिस्ट्री या विषयामध्ये पीएचडी झालेली सरांची. तर मी पण बीएससी केमिस्ट्री होतो, एमसीए होतो, बसलेलो होतो. मी जेव्हा बोर्डची परमिशन घेतली आतमध्ये गेलो, बसायला खुर्ची दिलेली त्यांनी, सेटल झालो आणि सगळ्यात पहिले प्रश्न मला हा होता जे प्रेसाइडिंग अफसर होते जे अध्यक्ष होते बोर्डाचे, अध्यक्ष प्लस 4 अध्यक्ष सेंटरला असतात आणि अध्यक्षांच्या उजव्या बाजूला 2 आणि डाव्या बाजूला 2 म्हणजे 1+4 आणि मी समोर म्हणजे त्या हॉलमध्ये टोटल 6 लोक असतात. युपीएससीचा बोलतो, एमपीएससी पण सेम पॅटर्न आहे सर. सांगायचे तेव्हा ते मी रोल नंबर. आता सगळ्यात अनपेक्षित प्रश्न होता की आपण प्रत्येक एक्झाम देताना म्हणजे ती पोलीस भरती असो, एमपीएससी असो किंवा युपीएससी असो, कोणत्या एक्झामला एक पर्टिक्युलर रोल नंबर पूर्व परीक्षेच्या वेळेस दिला जातो, तोच मुख्याला असतो, तोच इंटरव्ह्यूला असतो. तर इंटरव्ह्यूला जायच्या आधी तिथं बरेचसे फॉर्म भरून घेतले जातात तुम्हाला तुमच्या रिलेटेड काही ना काही. तिथं मी हॉलच्या बाहेरच अर्धा तास वेगवेगळे फॉर्म भरले होते, वेगवेगळा डेटा लिहिला. तुझून कुठेतरी मला तो नंबर माझ्या इनडायरेक्टली लक्षात आला. ते एक सेकंड मी पॉज घेतला आणि कॉन्फिडंटली माझा रोल नंबर सांगितला आणि त्यानंतर इंट्रोड्यूस करा आणि बाकीचे मला महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे ते विचारलं आणि त्यावेळेस माझं एक ज्योतिर्लिंग हुकलं सांगताना. तर त्यांनी मला हिंट दिली की पुण्याजवळ पण एक ज्योतिर्लिंग आहे. तर मग मी त्यांना भीमाशंकर हे सांगितलं. मग त्यांनी माझे जे हॉबी वेगवेगळ्या लिहिलेल्या होत्या, मी न्यूजपेपर रिडिंग या ज्या हॉबी लिहिलेल्या होत्या त्या हॉबीवर सुद्धा त्यांनी प्रश्न विचारले आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगू इच्छितो मी जे उत्तरं देत गेलो त्याच्यावरच पुढचे प्रश्न म्हणजे बेस होत गेले. आणि एक इंटरव्ह्यू पॅनल बद्दल बरोबर थोडा वाद पण झाला, किंचित वाद म्हणण्यापेक्षा एक शाब्दिक चकमक असं तिला म्हणता येईल. ती शाब्दिक चकमक अशी होती का हा बघा सर, जेव्हा तुम्ही ऍज अ कॅन्डिडेट म्हणून कम्फर्टेबल होता आणि तुम्ही तिथं पण अभिषेक शर्मा सारखा 4-6 आणि तुम्हाला जो पहिले 1 ते 6 म्हणजे आपण काय म्हणतो त्याला जो फील्ड रिस्ट्रिक्शन असतात तेव्हा तुम्ही फील्डच्या वरून 4-6 मारायचा प्रयत्न करता, तसं एवढं कम्फर्टेबल झालो मी. पहिला 1 ते 1.5 मिनिट माझे हातपाय असे कापत होते. जरा मी कम्फर्टेबल झालो त्यावेळेस तिथे एक सायकोलॉजिस्ट पण बसलेले होते. मग मी त्यांना सांगितलं मी एनडीए एक्झाम करता पण तयारी केलेली होती, कारण की तुम्हाला युपीएससी एमपीएससी इंटरव्ह्यूला जेव्हा जाता तुमची कुंडली असते त्याच्याकडे, म्हणजे तुमचे आई काय करते, वडील काय करतात, त्यांचा बिझनेस काय आहे, शेती किती आहे, त्यांचं उत्पन्न. आता पॅन कार्ड बी शाळेत बहुतेक पॅन कार्ड आधार कार्ड बी आई वडिलांचे नाव गाव सगळी कुंडली घेतात ते छंद. त्याच्यात दिसतं की 12वी कधी झाला, 10वी कधी झाला, कोणत्या शाळेत शिकला, इंग्लिश मिडियमला मार्क किती आहे, काय कुठं गॅप बसला का काय कसं. तर मला विचारलं एमसीए केले 3 वर्ष. हो सर म्हटलं एमसीएच्या आधी एक गॅप होता सर, ग्रॅज्युएशनला ड्रॉप बसला होता आणि एमसीए 3 वर्षाचा कोर्स आहे. त्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहित नसतात, तुम्हाला थोडं पुढून सांगायला लागतं. तर त्यांना जेव्हा कळालं एनडीए, मग त्यांनी मला एक टास्क दिली की एक एनडीए एक्झामला जेव्हा आपण जातो सर्व्हिस सिलेक्शन बोर्डला, तिथं तुम्हाला एक कथा बनवायला सांगितलं, रॅन्डम टास्क दिला जातं. तिथं मला रॅन्डम टास्क दिली की एक विद्यार्थिनी आहे ती युपीएससीचा अभ्यास करते किंवा करते पण ती क्वालिफाय नाही झाली, या पद्धतीने एक स्टोरी बनव.
तर मी स्टोरी बनवायचा प्रयत्न केला, थोडं बोला नो स्टिक टू द पॉइंट. म्हणजे त्याच्या महिला सायकोलॉजिस्ट होत्या बोर्ड मेंबर, त्यांनी सांग मग लगेच मी एक रॅन्डम नाव घेतलं की सरला एक BA लास्ट इयरला शिकते, UPSCचा मागच्या 2 वर्षापासून अभ्यास करते, इंटरनेटची मदत घेतली तिने, काही तिचे सिनियर्स आहे तिची मदत घेतली, पुस्तकं एकत्र केले ये वो. पण असं झालं की सरलाच्या घरच्यांनी BA झाल्यानंतर तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. पण मी त्याला पॉझिटिव्ह साईड अशी जोडली सर की म्हटलं सरलाचे जे हजबंड आहे त्यांनी तिला सपोर्ट केला आणि पुढच्या वर्षी तिची मेरिट लिस्ट मध्ये निवड झाली. मग ते म्हटले, त्या मॅडम बोलल्या आय टोल्ड यू टू मेक डिफरंट स्टोरी. मी तुला अशी स्टोरी बनवायला लावली होती की सरला फेल झाली. तर मी मॅडमला बोललो, मॅडम देर इज ऑलवेज अ पॉझिटिव्ह साईड टू एव्हरी स्टोरी. असं म्हणजे तिला नापास होण्याऐवजी तुम्ही नंतर तिला पास करून Yes, pass दाखवलं. करून. असे खूप छान छान खरं तर प्रश्न या स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्याने विचारले जातात. मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्ताने UPSC सारखी एक्झाम क्रॅक करत खरं तर एक उच्च अधिकारी म्हणून कार्यरत असणारे नरेंद्र सोपानकुटे यांनी एक युवकांसाठी प्रेरणादायी मुलाखत आज आपल्याला दिली. जो वेळ सर तुम्ही आमच्यासाठी दिला त्याबद्दल मानवता संवाद परिवार आपला आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.